पुतलं जाऊ शकत नाही. ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं, यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिववंत आणि नीतिवंत, 32 मुलांच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा शिराच्या गबरात तालीने हात मिळवितो दा जाती मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली, ते छत्रपती संभाजी महाराज यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. आधी लगीन कोल्हाराचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला इतिहास दिला गेला, शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांना वंदन करतोय. भारतीय रत्नाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मराठी मनाचे मानवबिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेब, आता आपल्या या जिल्ह्याचे संपर्क मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मोठ्या उद्योगाचे उद्योग मंत्री आणि आमचे विधिमंडळातील सहकारी उदयजी सामंत साहेब, ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते माजी मंत्री आणि आमचे सहकारी सन्माननीय आमचे केसरकर साहेब, या अगोदर आपलं धडाकेबाज मनोगत व्यक्त केलं आणि आम्ही पण आधीमध्ये टीव्हीवर पाहत असतो, पेपरला वाचत असतो, काही नाही का तरी झलक देत असत. आमचा विधिमंडळाचे सहकारी निलेशजी राणे, आमचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ असतील, ते संजय परब असतील, आमचे उपनेते आमचे आंग्रे असतील, व्यासपीठावर उपस्थित असले आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व आमच्या महिला भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, तिन्ही शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेना आणि बाकी आलेले आमचे जे प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष ज्या शिवसेनेची काल धरून आहे ते सर्व शिवसैनिक आणि मान्यवर हो. म्हणजे आता मगाशी पाहुणे केसरकर साहेबांनी सांगितलं ती वस्तू, मागच्या वेळेला आम्ही एक धावती बोलती मीटिंग आपल्या अधिकाऱ्यांची आणि थोडी संघटनेची पण आम्ही घेतली, तेव्हा निलेशजी आपण नव्हतं, आपण मुंबईला होतात, केसरकर साहेब आणि आम्ही होतो. म्हणजे आज आम्ही आलो ते थोडे वेगळ्या कामासाठी. तुम्ही ज्या मगाशी सांगितलं इथं संघटनेने आम्हाला जी ताकद दिलेली आहे, कारण निलेश सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आपण आपल्यामध्ये घेऊन जे तुम्ही त्याच्यावरती प्रेम दाखवलं आणि ज्या मताधिक्याने निवडून दिलं त्याबद्दल तुमचं पहिल्या मनापासून आभार आणि अभिनंदन. म्हणजे आजची निवडणूक तुमच्या, आज आम्ही आलो तर तुमच्यासाठी आलेलो, कारण आम्हाला निवडून देत असताना तुम्ही वेळेला गावाशी भानगडी केल्यात, भावाशी भानगडी केल्यात, नातेवाईकाशी भानगडी केल्यात, परंतु शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जी तुम्ही मेहनत घेतली त्याची परतफेड हे आता आम्हाला करायची आणि त्यासाठी आम्ही आलो. आम्ही काय करणार आहोत, काही मार्गदर्शक, बाकी हे सगळे भादरवीर व्यासपीठावर बसलेले आहेत. म्हणजे 4च महिन्यानंतर आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं. त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची जबाबदारी काय आहे, आम्हाला जबाबदारी दिलेली आहे, तशी हे व्यासपीठावर त्यांची पण जबाबदारी आहे. जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, उपनेते असतील, आमदार असतील, या सगळ्यांची जबाबदारी पहिली अशी की पहिला जर आपण आपल्या कलेक्टर साहेबांच्या समोर बसून त्यांच्याशी चर्चा करणं, आपले शिव असतील, नगरपालिकेचे प्रांत असतील, तहसीलदार असतील, यांच्याशी जर आपल्याला विचार विनिमय करायचा. पुढे या छोट्या निवडणुका असतात, ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुकीला अत्यंत सावधपणे राहावं लागतं. ग्रामपंचायत तुम्हाला कल्पना असेल की एका गावापुरती असते, पंचायत समिती त्या 10-12 ग्रामपंचायतीच्या अंडर असते, तर जिल्हा परिषद 20-25 ग्रामपंचायतीच्या अंडर असते. मग याच्यामध्ये थोडीफार मतं इकडे तिकडे झाली
तरी आमची एखादी सीट जाण्याचा धोका असतो. तेव्हा तुम्ही आता गाफील राहणार नाही. तुम्हाला लागेल ती ताकद, लागेल ते सहकार्य हे करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळ ते आमदार तुमच्या पाठीमागे. तुम्ही ज्या वेळेला आमच्या निवडणुकीला रात्री रात्री जागून विरोधकाला गावात शिरून न देण्याचं काम केलं, आता तुमच्यासाठी आम्हाला काय करावं लागणार? फक्त विषय एकच, एका जिल्हा परिषदेला एकच सदस्य उभा राहू शकतो, 2 पंचायत समितीला 2 सदस्य उभे राहू शकतात. त्यासाठी थोडं अंडरस्टँडिंग केलं आपण की बाबा आता कोणीतरी पाठीपुढे सरकायला पाहिजे. तर मग कोण जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो, कोण पंचायत समिती सदस्य होऊ शकतो, त्यातलाच उद्या मग जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो, पंचायत समिती सभापती होऊ शकतो, नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक तो नगर अध्यक्ष. ही जी काय आपली जंत्री आहे यासाठी नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे? प्रत्येक पक्ष आपापली बांधणी करतो. आम्हाला पण बांधणी करायचा अधिकार आहे, आम्हाला पण आमच्या नेत्यांचा आदेश आहे, आम्हाला पण आमचं कर्तव्य बजावायचं आहे की आम्ही जरी मंत्री असलो तरी एका मतदारसंघाचे मंत्री नाही, एखाद्या जिल्ह्याचे नाही, ऑल महाराष्ट्राचे आम्ही सगळे मंत्री आहोत. आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग जर माझ्या या शिवसैनिकांना त्या जनतेला जर आम्ही करून दिला नाही तर मग त्याचा काही उपयोग नाही हे मानणारे आम्ही लोक आहोत. म्हणजे आता मगाशी आमच्या रत्नागिरीला कार्यक्रम झाला. रत्नागिरीमध्ये असेच आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आले होते. त्याने आम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. तिथं योगेश कदम आले होते, तिथले सगळे जिल्हा प्रमुख सगळेच होते. परंतु आज सिंधुदुर्गमध्ये यायचंय. सिंधुदुर्गाचं वातावरण ते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय, परंतु आज आम्हाला ताकद मिळालेली आहे ती निलेश राणेंच्या रूपाने. कारण जी काय अडचण होती तर आमचे केसरकर साहेब भानगडी करणारे नाही, मारामारी करणारे नाही, जसाच तसं उत्तर देणार आहे ना. म्हणजे शिवसैनिकांनी भानगड केली ना तर शिवसैनिक होऊ शकत नाही. आता भानगडीचे दिवस संपले लक्षात घ्या. म्हणजे त्यावेळेला बाळासाहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, अनेक नेते मंडळी या आम्ही जवळून पाहिलेले. नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं. अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, बरं सगळं झालं. हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही. देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जुळवून चालायचं. पण त्यांच्या पण काही मंडळी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही. म्हणजे नेमकं आम्ही निवडणुकीला सामोरे जातो. प्रत्येक पक्ष आपापल्या पर्यंत सांगतोय 100%. मग आम्ही काय 100% नाही राहू शकत. आज कोकणामध्ये, पूर्ण कोकणामध्ये आज आपली बाळासाहेबांच्या विचाराचे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 1 नंबरला जर पक्ष कुठला असेल तर तो आपलाच पक्ष. म्हणजे या रायगड पासून रत्नागिरी टू सिंधुदुर्ग याच्यामध्ये असणारे जे काय आमदार, त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार हे आपले आहेत. सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य आपले आहेत. सगळ्यात जास्त नगर पंचायत, नगरपालिकेचे आपल्याकडे आहेत. मग म्हणजे सांगा ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत जास्तीत जास्त. या सगळ्या गोष्टीचा काही मंडळींनी सांगितलं ते व्यवस्थित आहे, आम्हाला मान्य आहे. पण त्या मंडळींनी पण आपल्या विचाराबरोबर यायला पाहिजे. आज जी काय महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली त्या सत्तेचे शिल्पकार, सत्तेमध्ये जे काय आम्ही सगळ्या मंडळींनी सहभाग घेतला म्हणून आपली त्यावेळेला सत्ता आली युतीची. युतीची नंतर महायुती झाली आणि महायुतीच्या नंतर आपण जिल्हा आपल्या केंद्रातली सत्ता आणली आणि केंद्रातल्या सत्तेनंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्र राज्याची सत्ता आणली फुल स्पीड. असं पण नाही त्याच्यामध्ये काटावरती आलो, कमी आलो, काय आलो. राजकारणाच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधाऱ्यांची एवढे कधी आमदार निवडून आले नव्हते तेवढ्या. असे झाले का? त्याला मेहनत, त्याला काहीतरी धावपळ, त्याला केलेलं त्यांची
पळापळ या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्या म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून दिलं, पण लाडक्या बहिणींसाठी पण आमच्या भावाने काहीतरी केलं ना. पहिल्या महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट आहे का? जोरात बोला नाही तर ते परत पण म्हणजे एसटी मध्ये आज महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला अर्ध तिकीट आहे. लेक लाडली ही योजना आपली सरकारने आणलेली आहे. मला सांगा माझ्या महिला भगिनींना, लेक लाडली योजना तुम्हाला किती महिलांना माहिती आहे? तेवढं फक्त हात वर करा मला. लेक लाडली योजना किती माहिती? एवढ्याच आहे ना. मग का तुम्ही दुसऱ्याला सांगत नाही? सांगायला पाहिजे ना. मुलगी जन्माला आली का 5,000, पहिलीला गेलो 7,000, नंतर गेलो 8,000, असे टप्प्याटप्प्याने डायरेक्ट 1,00,000 रुपये तुम्हाला 11वी पर्यंत गेल्यानंतर 11 वर्षामध्ये तिला 1,00,000 रुपये देतो आम्ही. त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण, ज्याप्रमाणे तुमचे शिक्षण असेल त्याला मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली. आता लाडकी बहीण योजना 1,500 रुपये आम्ही देतो. उगाच सत्ता आलेली नाही आहे, ह्याच्यामध्ये त्याग पण आहे. लाडक्या बहिणींसाठी आम्ही पण थोडे विकासासाठी पाठीपुढे सरकतो. आम्ही वादविवाद करत नाही, पण आमच्या बहिणींना विसरायचं नाही. हे आमचं प्रत्येकाचं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून म्हणजे मगाशी आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्याला कल्पना दिली. आता सत्ता येणार आहे, इच्छुक पण जास्त होणार आहेत. त्यामध्ये एका मतदारसंघामध्ये 5-5, 6-6 लोक पण इच्छुक राहतील. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, ह्यामध्ये होत असताना आपल्या मंडळींनी थोडं पाठीपुढे सरकलं, हरकत नाहीये. कोणाला तरी एकाला संधी मिळून भले आम्हाला वाईट पत्करायला झाला, हरकत नाहीये. ज्याला आम्ही तिकीट देऊ त्याचं प्रामाणिक काम जर तुम्ही केलं तर मग पुढे तुमचाही विचार केला जाईल. पण तुम्ही जर त्याला पाडायचा प्रयत्न केलात का तुमचा जय महाराष्ट्र झाला म्हणून समजायचा. वस्तुस्थिती सांगतो त्याचं कारण आहे. त्या आमदारांना असेल, जिल्हा प्रमुख असेल, या नेत्यांना सगळ्यांना अडचण आहे आणि म्हणून करतात. उद्या जिल्हा परिषदचं अध्यक्षपद आपला असला, सत्ता आली, त्यामध्ये तुम्हाला त्यांनी सन्मान करायला पाहिजे. जो जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, जो जिल्हा परिषद सदस्य होईल, सभापती होईल, त्याची पण जबाबदारी आहे. आता आम्ही अध्यक्ष झालो, आम्ही सभापती झालो, आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो, मग तुम कोण और हम कोण हे चालत नाही. लक्षात ठेवा, हे त्यांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे आता आम्हाला कल्पना आहे की आज राजकारण थोडस वेगळ्या प्रतीने चाललेलं आहे. पूर्वी आम्ही लोक वडापाव खाऊन काम करायचो, केलेल्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी समजलं तुम्ही सगळे जुनी मंडळी वडापाव खाऊन आपण काम केलं. आता थोडासा बदल झालाय, कोणाला बिर्याणी लागते, कोणाला काय लागतं, चालतंय, हरकत नाही आहे. त्याबद्दल हे काय दुमत नाही आहे. सुबत्ता पण वाढलेली आहे. असं काय आम्ही कमजोर पण आहोत अशातलाही भाग नाही आहे. पण जो प्रामाणिक काम करत त्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. म्हणजे आम्ही प्रामाणिक काम केलं. सामंत साहेब असतील, केसरकर साहेब असतील, विचारा केसरकर साहेबांना. केसरकर साहेबांनी फक्त विनंती केली, शेठ आम्हाला मंत्रिपद दिलं तर चांगलं आहे. उदय सामंत साहेब त्याला साक्षीदार आहे. त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2.5 वर्षाचं मंत्रिपद सोडणारा हा तुमचा आमदार आहे, लक्षात ठेवा. हल्ली कोण ग्रामपंचायत सदस्य पण सोडत नाही. आम्ही मंत्रिपद सोडलं का नाही त्यांना विचारा. तर आम्ही घट्ट बसलो असतो, कारण पहिल्या उडीमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि साहेबांना कल्पना होती. पण ज्या वेळेला आम्ही मगाशी तानाजी मालुसरेंचं नाव घेतलं त्याचं कारण आहे. म्हणजे ज्या वेळेला मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी मालुसरे जातात काय आणि माझा राजा चिंताक्रांत दिसतोय काय. माझ्या 8 दिवसावर मुलाचं लग्न आलंय, राजे तुम्ही लग्नाला यावं. राजे बोलतात की मी लग्नाला येऊ शकत नाहीये. जिजाऊ महासाहेबांची विनंती आहे, तो कोंढाणा किल्ला आपल्याला घ्यायचा आहे आणि तेव्हा आम्ही विचार करतो. त्याच वेळेला तानाजी मालुसरे ताडकन उभा राहून सांगितलं. एखादा माणूस काय बोलला असता, 8 दिवसावर लग्न आहे, लग्न करून मी येतो. पण नाही, इतिहास घडला नसता गेला, इतिहास लिहिला गेला नसता. तानाजी मालुसरेने तिथं शपथ घेतली गेली की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या राजाचं. म्हणजे हा इतिहास आहे, हा नाकारू शकत नाही. आम्ही शिवाजी महाराजांच्या पुण्याने पावनभूमीतले मावळ्या. ज्या वेळेला आमचे मुख्यमंत्री आम्हाला फक्त विचारलं, सामंत साहेबांनी आम्ही होतो काय करायचं, एका शब्दात सांगितलं आम्ही
साहेब तुम्हाला अडचण येत असेल मी थांबतो. विचारा, हे साक्षीदार आहे सगळे मंडळी. पण तुम्हाला तर जिल्हापर्यंत पंचायत समितीला असं थोडं पाठीपुढे सरकारला हरकत नाही आहे. या वेळेला पहिल्या वेळेला मला मंत्रीपद दिलं गेलं. आम्ही कधी नाराज नाही झालो, काय बोललो नाही, काही नाही. आम्ही आमचं काम करत राहिलो. कामाची पोच पावती चौथ्या वेळेला मला निवडून दिलं आणि ते चढत्या क्रमांकाने. त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही गरिबांचे शेठ आहोत, आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही आहे. आम्ही लोकांना नेहमी सांगत आलेलो आहे, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. त्याचं घर मोठं आणि मन खोटं आहे, त्याला काही आहे. आम्ही तुम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना, कारण ज्या आमच्या पडत्या काळामध्ये दिनेशने मला सांगितलं, आमच्या निवडणुकीचा हा आमचा पडता काळ असतो. त्या पडत्या काळामध्ये जे तुम्ही ठाम उभे राहता आमच्या पाठीमागं आणि आम्हाला निवडून येण्यासाठी मग सांगितलं, भावाभावाशी भानगडी करतो आम्ही, सोयऱ्या पाहुण्याशी करतो, गावातल्या नातेवाईकांशी करतो की आमचा निलेश निवडून यावा, आमचे केसरकर साहेब निवडून यावे, उदय सामंत निवडून यावे, भरतशेठ निवडून यावे. त्यावेळेला आम्ही आठवण ठेवू, आमच्यासाठी ज्यांनी भानगडी केलं, आमच्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस जागवले, आता तुमच्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि ती जबाबदारी म्हणजे आम्ही नेहमी लोकांना सांगितलं, जर तुम्हाला शेतच कोणाला बनायचं असेल तर ते गरिबांचे बना, श्रीमंतांचे शेत बनवू नका. तुम्ही जा श्रीमंताच्या घरी, लगेच गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं दाखवत बसतात. निघायच्या टायमाला सांगतात, अरे थांबा थांबा चहा ठेवायची नाही, त्या बाजूला दिसलो नाही, अर्धा तास घर जर दाखवत बसला असतो. तुम्ही गरिबाच्या घरी, आमची माय माऊली लगेच बसायला देणार, आपली पद्धत आहे, तांब्याभर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार. रात्री उशिरा गेलो, अरे एवढ्या रात्री आलात, थांबा आता जेव्हा झोपा आणि सकाळी जा. सकाळी लवकर गेलो तर म्हणून आपल्याकडे न्यारीची पद्धत आहे, तुला आता न्यारी करा आणि मग जा. गरिबाचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात, ते कधी वाया जात नसतात. म्हणून आम्ही सांगितलं, आम्हाला शेठ बोलतात, काही नाही आमच्याकडं दुसरं काही नाही. मनाची श्रीमंती, आई वडिलांची पुण्याई, गरिबांचे आशीर्वाद, गणपती स्रोत म्हटल्याशिवाय मी बाहेर पडत नाही, तो आशीर्वाद त्या सगळ्याच्या शिदोरीवरती सगळे जिल्ह्यातले वाट बघतायत. मागे कोणतरी सांगितलं पालकमंत्री, ते पण हो, त्याची पण काळजी करायचं कारण नाही. जर आम्ही काम करतो तर त्याला मोबदला मागतोय, जो काम करत नाही त्याला मोबदला मागण्याचा अधिकार नाही. आम्ही नेहमी सांगतो, एखाद्याची चूक झाली, त्यांनी 4 वेळा माफी मागितली, तो पुढे जाईल. पण आमची पद्धत आहे, चुकला तर माफी मागू, पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत पण नाही. हा आमचा बाणा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं, एखाद्याला पाय लागला आपण चुकून तर लगेच आपण पाय खाऊ, आपली संस्कृती आहे. त्यामुळे कमीपणा असा काही नाही. म्हणून माझी तुम्हाला सभागृहाला विनंती आहे, आज तुरुंब सभागृह भरलेला आहे. आज महायुतीमध्ये लढायचं आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये जुळलंच अशातला पण भाग नाही आहे, ते आम्हालाही माहिती नाही. परंतु आमचं सांगण्याचं काम आहे. आमच्या नेतेमंडळीने आम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो आपण आता इथं आपण 2च पक्ष मोठे आहोत, शिवसेना आणि भाजपा. आजच्या स्थितीला पाहिलं तर शिवसेनेचे 2 आमदार, भाजपाचा 1 आमदार. खासदार आहेत ते आपल्या सगळ्यांचे आहेत, ते काय असं काही वेगळा अशातला भाग नाही आहे. परंतु त्या मंडळी पण आपल्याला थोडं समजून घेतलं तर आम्ही पण समजून घेऊ आणि शक्यतो 99% पॉईंट आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करूया. त्यातून काय होईल त्यावेळेला आम्ही फ्री हँड पुढे येले, काळजी करू नका. तुमच्या मनातल्या भावना आम्हाला कल्पना आहे, ते पण कळतंय. परंतु आज महाराष्ट्राची राज्य चालवायचं आपल्याला, त्या महाराष्ट्राचं देशाचं राज्य चालवत असताना आपण पाहिलं असाल की आज रात्रंदिवस आपले नेते विनत घेत आहेत, कुठे कुठे जात आहेत, किती वाजतायत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपल्याला ते एक मतदारसंघ फक्त पाहायचा आहे. पण पुन्हा एकदा माझी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना, शिवसेनेच्या असतील, युवासेनेच्या असतील, महिला आघाडीचे, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या हाताखाली असणारे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, उपशहर प्रमुख असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करा. विजय तुमचा निश्चित आहे, त्याची तुम्ही कोणीही काळजी करायचं कारण नाही. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज माझं खातं आहे रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खाद्यान्नचं खातं आहे. त्याचा उपयोग मग सांगितलं, निश्चितच तुम्हाला कोकणाला आम्ही झुकतं माप देणार आहे. असं म्हटलं गेलं, पावडं नेहमी आपल्याकडे माती ओढतं,
त्याप्रमाणे आम्ही करू. जसं उदय सामंत साहेब आपल्या उद्योग खात्यातलं तुम्हाला सगळ्यांना सुबत्ता करून दिलेली आहे त्यांनी. त्यांच्या मतदारसंघामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आता थोडं इकडं वळवा, आमच्याकडे नंतर या. पण आमच्या खात्यातून पण तुम्हाला जे काही लागेल ते तुम्ही असतील, केसरकर साहेब असतील, निलेश असतात आणि तुम्ही जिल्हा प्रमुख ते आम्हाला सांगा. निश्चितच झुकतं माग तुम्हाला सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड जिल्हा, हे पालघर हा कोकण पट्टा ज्या कोकणाने बाळासाहेबांना भरभरून दिला आणि बाळासाहेबांनी कोकणाला भरभरून दिलं आम्ही पाहिलंय. ज्या वेळेला खेळला उदय सामंतजी खेळला साहेबांनी साष्टांग दंडवत घातला होता त्या कोकणच्या जनतेला विचारा. त्यावेळेला तुम्ही होते माझ्या लक्षात नाही, पण साष्टांग दंडवत घातला होता. त्याचं कारण कोकणाने ज्या शिवसेनेला एवढ्या उंचीवरती नेलं त्याच्या सिंहाचा वाटा हा कोकणाचा होता. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.